आपण आत्तापर्यंत तीन प्रकारचे क्रायटेरिया बघितले जे क्लासिफिकेशनसाठी वापरले जातात. पहिला होता ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, त्यानंतर बॉडी सिमेट्री आणि त्यानंतर जर्म लेअर. आता आपण चौथा क्रायटेरिया बघू, बॉडी कॅव्हिटी म्हणजेच देहगुहा. बॉडी कॅव्हिटी म्हणजे नक्की काय? तर बॉडी कॅव्हिटी म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही ठिकाणी कॅव्हिटी प्रेझेंट असते, म्हणजे गुहेसारखा रिकामा पोकळी प्रेझेंट असते, त्याला मग कॅव्हिटी म्हटलं जातं. मग त्यानुसार सुद्धा त्याचे भाग केले जातात. मग आता बघू, कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज द बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. म्हणजेच आपली बॉडी आणि इंटरनल ऑर्गन्सच्या मध्ये जी कॅव्हिटी, जी पोकळी प्रेझेंट असते, रिकामा भाग असतो, त्याला आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो. कॅव्हिटी बिटवीन बॉडी अँड द इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज द बॉडी सिलोम. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असणाऱ्या पोकळीलाच देहगुहा म्हटलं जातं. आता ही कधी असते? तर इन केस ऑफ मल्टीसेलर ॲनिमल्स ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर इम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम आयदर मेझोडम ऑर गट. म्हणजेच बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होत असते. म्हणजे एक तर आतड्यापासून किंवा मग जो 3 जर्मिनल लेअरमधला जो मधला एक मेझोडम आहे त्याच्यापासूनही जेव्हा एम्ब्रियॉनिक स्टेजला असते बॉडी, त्यावेळी ती कॅव्हिटी तयार होत असते. सच टाईप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनेलिडा. अशा प्रकारची जी कॅव्हिटी असते ती ॲनेलिडा फायलमच्या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असते. म्हणजेच अशा प्रकारची देहगृहा वलय प्राणी संघ आणि त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. म्हणजे ॲनेलिडा आणि त्याच्यानंतर येणाऱ्या सगळ्या फायलममध्ये या प्रकारची कॅव्हिटी ही प्रेझेंट असते. अशा ॲनिमल्सला अशी बॉडी असणारे किंवा अशा ॲनिमल्सला आपण युसिलोमेट म्हणणार. यू म्हणजे ट्रू. मग ॲनिमल्स विथ ट्रू बॉडी कॅव्हिटी म्हणजे ज्यांच्यामध्ये खरीखुरी बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे अशांना आपण युसिलोमेट ॲनिमल्स म्हणणार. म्हणजे सत्य देहगुहा असणारे प्राणी ते कोणते? तर ॲनेलिडा आणि त्याच्या पुढचे सगळे. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट इन केस ऑफ ॲनिमल्स ऑफ फायलम पोरिफेरा. म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा जो फायलम पोरिफेरा येतो म्हणजे रंध्रीय प्राणीसंघ, त्यांच्यामध्ये ही बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असते, त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसते. त्याचप्रमाणे पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटिहेल्मिंथिस म्हणजे सुरुवातीचे प्रोटोझोआ सोडून द्यायचा कारण त्याच्यामध्ये एकच सेल आहे. पण त्याच्या पुढे पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटिहेल्मिंथिस हे तिन्ही जे एकाखाली एक पहिले 3 जे येतात प्रोटोझोआ सोडल्यानंतर पहिले 3 पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटिहेल्मिंथिस ह्या तिघांमध्ये बॉडी कॅव्हिटी ही अब्सेंट असते, म्हणून त्यांना असिलोमेट म्हणतात. असिलोमेट म्हणजे ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते, म्हणजेच देहगुहाहीन असं त्या प्राण्यांना म्हटलं जातं. इन ॲनिमल्स फ्रॉम फायलम ॲस्केल्मेंथिस हॅव द बॉडी कॅव्हिटी बट इज नॉट फॉर्म्ड बाय द अबोव मेन्शन 2 ways. हेज दोज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज द सुडोसिलोमेट. सुडो जसं यू म्हणजे ट्रू होतं तसं सुडो म्हणजे फॉल्स असतं. जसं यू म्हणजे ट्रू होतं तसं सुडो म्हणजे फॉल्स असतं. तर वरती दिलेल्या प्रकारे म्हणजे एक तर बॉडी कॅव्हिटी नसणं किंवा ती मेझोटर्म किंवा गटपासून तयार झालेली असणं, या दोन्हींपैकी काहीच नसतं. ती खोटी कॅव्हिटी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, म्हणजे ती त्यांच्यातली कॅव्हिटी मेझोडम किंवा गटपासून तयार झालेली नसते. मग अशा प्राण्यांना आपण सुडोसिलोमेट म्हणणार आहे. तर ते ॲनिमल्स हे ॲस्केल्मेंथिस आणि ॲस्केल्मेंथिसमध्ये असतात. मग जर आपण सगळे ॲनिमल्स बघितले तर सुरुवातीला प्रोटोझोआ सोडून देतो, त्यानंतर पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटिहेल्मिंथिस म्हणजे पहिल्या 3 मध्ये आपल्याकडे असिलोमेट ॲनिमल्स असतात. त्यानंतर असतात ते ॲस्केल्मेंथिस म्हणजे सुडोसिलोमेट. आधी बॉडी कॅव्हिटी नसते, त्यानंतर खोटी बॉडी कॅव्हिटी असते आणि त्यानंतरच्या म्हणजे ॲस्केल्मेंथिस नंतर ॲनेलिडा, अर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा ह्या उरलेल्या सगळ्यांमध्ये युसिलोमेट्स, हे सगळे युसिलोमेट्स असतात, म्हणजे त्यांच्याकडे खरी बॉडी कॅव्हिटी ही प्रेझेंट असते. मग आता बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काय ते आपण बघू. इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज डिवायडेड इंटू स्मॉल युनिट्स और सिमिलर युनिट्स देन द सच बॉडी इज कॉल्ड ॲज द सेगमेंटेड बॉडी. म्हणजे जर त्यांच्या बॉडीवरती सेगमेंट्स केले किंवा त्यांची बॉडी डिवाइड केल्यानंतर जर सारखे छोटे आणि सारखे भाग जर पडत असतील तर त्यांना आपण सेगमेंटेड बॉडी असं म्हणणार आहे. अँड इच स्मॉल युनिट इज कॉल्ड ॲज द सेगमेंट. म्हणजे समजा ही एक पूर्ण बॉडी असेल तर तिचे जेव्हा छोटे छोटे सारखे भाग केले जातात
तेव्हा त्याला आपण सेगमेंटेड बॉडी असं म्हणणार आहे आणि प्रत्येक भागाला आपण सेगमेंट असं म्हणणार आहे. एक्झाम्पल ॲनिमल्स लाईक अर्थवर्म फ्रॉम द फायलम ॲनेलिडा. म्हणजे वलई संघातलं जे गांडूळ नावाचा जो प्राणी असतो तो जर बघितला तर आपण त्याच्यावर बघू शकतो की छोटे 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 असे त्याच्यावरती सेगमेंट्स तयार झालेले असतात आणि ते सारख्याच आकाराचे असतात, म्हणजे ते त्यांचं बॉडी सेगमेंटेशन असतं. मग आता आपण हा चार्ट बघूया ज्याच्यामध्ये पूर्ण जे आपण क्रायटेरिया बघितले ते पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहेत. परत सुरुवातीला येतो किंगडम ॲनिमेलिया ज्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स येतात जे विदाऊट सेल वॉल असतात. मग तेच ॲनिमेलिया किंगडमचं पुढे मग आपण चार पाच प्रकारचे क्रायटेरिया आपण यूज करतो. तर सगळ्यात पहिले त्यांनी दिलं आहे बॉडी ऑर्गनायझेशन, ज्यामध्ये सेल्युलर ग्रेड, टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम ग्रेडचे बॉडी ऑर्गनायझेशन असतं. त्यानंतर घेता येतं बॉडी सिमेट्री, ज्यामध्ये असिमेट्रिकल बॉडी येते, रेडियल सिमेट्री येते आणि बायलॅटरल सिमेट्री असे प्रकार पडतात. त्यानंतर येतं बॉडी कॅव्हिटी, ज्यामध्ये असिलोमेट, सुडोसिलोमेट आणि युसिलोमेट अशा प्रकारे आपल्याला ते डिवाईड करता येतं. मग आता तेच आपण ह्या चार्टमध्ये त्यांनी पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे कोणता क्रायटेरिया कसा लागू होतो. सगळ्यात आधी येतं किंगडम ॲनिमेलिया ज्याच्यामध्ये सेल्युलर ग्रेड आणि टिश्यू ग्रेड किंवा ऑर्गन सिस्टीम ग्रेडचं ऑर्गनायझेशन असतं. फक्त सेल्युलर ग्रेड म्हटलं तर त्यामध्ये बॉडी सिमेट्री असिमेट्रिकल बॉडी असते आणि कॅव्हिटीसुद्धा त्यांच्याकडे असिलोमेट असतात ते, आणि त्याच्यामध्ये फक्त एकच फायलम येतो जो आहे पोरीफेरा. त्यानंतर आपण बघू टिश्यू ऑर्गन ग्रेड किंवा ऑर्गन सिस्टीम ग्रेड, म्हणजे यामध्ये रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री येते. रेडियल सिमेट्री घेतली तर त्यामध्ये परत ते सगळे असिलोमेटच असतात, ज्याच्यामध्ये निडारिया आणि प्लॅटीहेल्मिन्थिस येतात. जर बायलॅटरल सिमेट्री घेतली तर त्यामध्ये असिलोमेट, सुडोसिलोमेट आणि युसिलोमेट येतात. तर असिलोमेट जर म्हटलं तर ते असतात प्लॅटीहेल्मिन्थिस. जर टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम ग्रेड जर बॉडी ऑर्गनायझेशन म्हटलं तर बॉडी सिमेट्री आणि जर बॉडी सिमेट्री बायलॅटरल सिमेट्री असेल तर बॉडी कॅव्हिटी ही सुडोसिलोमेट, तर मग आपला फायलम हा आस्केल्मिन्थिस असतो. जर बॉडी कॅव्हिटी युसिलोमेट असेल तर मग आपला फायलम हा ॲनेलिडा, अर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा यांपैकी कोणताही असू शकतो.